नमस्कार मंडळी. अचानक पाहुण्याने दिली हजेरी. मग काय फ्रीजला भाज्या नव्हत्या, काय बनवायचं हे सुचत नव्हतं. घरात काय फरसाण होतं, मग म्हणलं फरसाणाची भाजी बनवावं. तर बघू शकता इथं मी फरसाणची भाजी बनवलेली आहे. जे मिसळसाठी आपण फरसाण वापरतो ना, त्याच फरसाणाची मी इथं भाजी बनवलेली आहे. अप्रतिम लागते. बघू शकताय तर्रीदार, कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि झणझणीत चमचमीत होती भाजी ही. पाहुण्यांना तर खूप आवडली आणि पूर्वतयारी न करता ही भाजी आपण बनवू शकतो. जास्त ह्याला काही लागणार नाही. जे घरात साहित्य अवेलेबल असतात तेच घेतलेलं आहे मी इथं. तर आता इथं बघू शकता मी फरसाण घेतलेलं आहे मिसळचं. बारीक 2 कांदे इतके कापून घेतलेले आहेत. तर कांदे थोडेसे मोठे असायला पाहिजे आणि 2 कांदे कापून घेतलेले आहेत माझे. तर बघू शकता मी इथं मोठं टमॅटो कापून घेत आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे. तुम्ही बारीक कट करून सुद्धा घालू शकताय, पण मी मिक्सरला वाटून घालणार आहे आज. आता इथं बघू शकताय मी मिक्सरला वाटून घेणार आहे. आणि आता इथं डाळवं घेतलेलं आहे. आता डाळवं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, कारण हे अगोदरच मी भाजून शेंगदाण्याचं कूट आणि डाळव्याचं कूट अगोदरच वाटून घेतलेलं होतं. अगोदरच्या रेसिपीला मी टाकलेलं होतं ते. तर तेच उरलेलं होतं आणि मी त्याचाच याच्यामध्ये वापर केलेला आहे. फक्त डाळवं भाजायचं आहे, शेंगदाणे भाजून वाटून घ्यायचं आहे दोन्ही एकत्र. आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये चांगलं 2 पळ्या इतकं तेल ओतून घ्यायचं आहे. थोडंसं तेलाचं प्रमाण 1.5 पळी घालायचं, अर्धी पळी जास्तच घाला, कारण खूप छान तर्री येते या कालवणाला म्हणा किंवा या भाजीला म्हणा. तर आता इथं बघू शकताय तेल गरम झालं की जिरे घालून घ्यायचं आहे. मसाला डब्यातला जो चमचा असतो त्याच्याने 1 चमचा मी जिरे घालून घेतलेली आहे या ठिकाणी. आता इथं मस्त जिरे तडतडले की मग याच्यामध्ये कढीपत्त्याची काही पानं टाकायची आहेत. कढीपत्त्याची ही पानं मस्त तडतडले की मग आपण जो बारीक कांदा कापून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मीडियम गॅस करायचा आहे. आता कांदा मस्त गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. 2 ते 2.5 मिनिटांमध्ये कांदा मस्त गुलाबी परतून झालेला आहे. आपला गुलाबी रंग आलेला आहे. त्याच्यामध्ये टमॅटोची प्युरी ओतून घ्यायची आहे, जे वाटून घेतली होती आपण, आणि मस्त याला तेल फुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. या प्युरीला किंवा या तडक्याला म्हणू शकताय. याला सुद्धा 1.5 ते 2 मिनिटाचा वेळ लागतो परतून घ्यायला. बघू शकताय तेल मस्त असं सुटलेलं आहे आपल्या तडक्याला. तर गॅसची फ्लेम आणखीन कमी करायची आहे आणि आता याच्यात काही बेसिक मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. तर काळा मसाला जो असतो आपला वर्षभराच्या साठवणुकीचा, ते मी पाव चमचा इतकं घेतलेला आहे. लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा. आणि आता इथं कांदा लसूण मसाला जो असतो तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. चांगले मी मोठ्या चमच्याने 2 चमचे इतके कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. आणि आता कलर येण्यासाठी किंवा तर्री येण्यासाठी आपण इथं काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. चांगल्या मोठ्या चमच्याने मी 1.5 चमचा इतकं काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तर बघू शकताय गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा. आणि आता मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत. बाजूच्या गॅसवर मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. आपण पाणी गरमच घालणार आहोत त्याच्यामध्ये. तर बघू शकताय मस्त असं 1 ते 1.5 मिनिटं मसाले शिजू द्यायचं आहे आणि मग थोडंसं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये. बघू शकताय मस्त असं तेल सुटल्यासारखं दिसलं की मग याच्यामध्ये गरमच पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला. गरम पाणी घाला याच्यामध्ये. तर बघू शकताय मी इथं थोडंसं पहिलं पाणी घालून घेतलेलं आहे आणि मसाले ढवळून घ्यायचे आहेत किंवा एकजीव करून घ्यायचे आहेत म्हणू शकताय. आणि मसाले सगळे असे शिजले पाहिजेत, कच्चेपणा गेला पाहिजे, तर्री आली पाहिजे वरती. बघू शकताय 1 ते 1.5 मिनिटामध्ये लगेच आपल्याला दिसतच आहे इथं. तर आता आपण याच्यामध्ये बाकीचंही पाणी जेवढं लागेल तेवढं भाजीला आपल्याला पाणी तेवढं ओतून द्यायचं आहे. तर आता इथं 5 माणसांची भाजी बनवत आहे मी. तर बघू शकताय मी ते बाजूचं गॅसवरचं पाणी परत मी याच्यामध्ये ओतून देत आहे. भाजी आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरही नाही. थोडंसं चेलचेल वाणाची भाजी आपल्याला बनवून घ्यायची आहे. मीडियम म्हणलात तरी चालेल. ढवळून घ्यायचं आहे पाणी ओतून देऊन. मग आता याच्यामध्ये जे डाळव्याचं मी कूट करून घेतले म्हणत होते भाजून डाळवं,
तर ते कूट इथं मी 2 चमचे इतकं घालून घेत आहे. डाळव्याचं आणि शेंगदाण्याचं कूट आहे इथं, तर 2 चमचेच इतकं घालून घेतलेलं आहे. मस्त ढवळून घ्यायचं आणि आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आपण आणि थोडीशी कोथिंबीर वरनं सोडून द्यायची आहे आणि मस्त आता या तडक्याला उकळी येऊ द्यायची आहे किंवा या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. बघू शकताय मस्त असं तर्रीदार दिसत आहे, झणझणीत आपण फरसाणाची भाजी बनवणार आहोत किंवा बनवलेल्या आहेत. बघू शकता इथं मी उकळी येत आहे आपल्या तडक्याला आणि मस्त असे 1-2 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे. मस्त असे मधले मसाले सगळे शिजले पाहिजे, कच्चापणा गेला पाहिजे मसाल्यांचा आणि कटसुद्धा किती छान आलेला आहे बघू शकताय किंवा तर्री किती छान आलेली आहे हे बघू शकताय तुम्ही. अप्रतिम लागते ही भाजी, कधीतरी ट्राय करून बघा. उकळी आली की मग थोडासा दाटसरपणा आलेला आहे 2 मिनटं आपण हे शिजवून घेतल्यामुळं तर किंवा उकळवून घेतल्यामुळं लगेच आपण याच्यामध्ये फरसाण जेवढं मावेल तेवढं आपण घालून घ्यायचं आहे. बघू शकताय मस्त दिसत आहे. जेव्हा खायचं आहे असा सार बनवून ठेवायचा आहे आणि खायचं असलं तरच आता याच्यामध्ये आपण फरसाण मिक्स करायचं आहे की अगोदर मिक्स करून ठेवायचं नाही, तडका बनवून ठेवायचा आहे किंवा हे सार बनवून ठेवायचं आहे आणि मग नंतर खायच्या टायमाला गरम करून उकळी आली की मग याच्यामध्ये फरसाण मिक्स करायचं आहे आपल्याला. बघू शकताय 1 ते 1.5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे. 2 मिनिटाची प्रोसेस आहे नंतरनं. तर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला माझा कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आणि हे चपातीसोबत किंवा पावासोबत तुम्ही सर्व करू शकताय. अप्रतिम दिसत आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.